नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी इथे आज उपवासाच्या इडल्या बनवून घेतल्या. अशी मऊ लुसलुसीत इडली बनवण्यासाठी भगर किंवा तिला वरई देखील म्हणतात, ही वरई आपल्याला 5-6 तास भिजवून घ्यायची आहे. 1 वाटी भगर घेतली, तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, परत तिच्यात पाणी टाकलं आणि त्याच्यातच पाव वाटी साबुदाणे टाकले. आता हे 5-6 तास भिजल्यानंतर असं तयार होतं. त्याचं वरचं थोडंसं पाणी काढून घेतलं, लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं. भगर अशी भिजवून इडल्या केल्या तर उपवासाच्या इडल्या देखील खूपच छान तयार होतात. आता या पिठात चवीपुरतं मीठ टाकलं आणि एकसारखं चमच्याने फेटून घ्यायचं. लगेचच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं सोडा किंवा इनो टाकायचा. तुम्हाला सोडा इनो वापरायचा नसणार तर दही टाकून अजून 2 तास हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं. मी थोडंसं सोडा टाकून लगेचच इडल्या तयार करून घेतल्या. 10 मिनिटं वाफवून घेतल्या. उपवासाच्या इडल्या तयार. अशी मऊ आणि जाळीदार इडली चटणी किंवा आमटी सोबत खाऊ शकता. नक्की तयार करून बघा. धन्यवाद.